श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढते। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची। खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा, मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला। वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरोन, स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे। स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला। अनेक उपाये करोन शुद्ध केले बाळाप्पाचे मन, स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी। सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले। श्री ते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी, पाहोनिया ऐशे परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येवोन। स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जहाला। तैपासूनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी, गारहाणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची ये मनात विचार येतात त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे, जबाब दिधला चोळप्पाने बाळाप्पा देती तई घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येवोन वर्तमान सर्व सांगे। चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी, सुंदराबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे। चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे। असो एके अवसरी काय झाली नवल परी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली। अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणोनी, न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली। झोळी चोळप्पा ते देवनो समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे। पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीना आले मानसी श्रीचरण अंतरले। तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले। त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी, चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले। स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती, चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावुनी। चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले। ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावुनी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ, ते कोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणासी म्हणती जावं येथोनी। ऐसा केला विचार जाहली असता रात्र, बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर खिन्न झाले मानसी। आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोन, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले। आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थासी तात्काळ विदित जाहले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे।
बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी, आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी, मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित, ऐशा प्रकारे करोनी. बाईंची कृती दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव कर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परिराणीसी भिवोनी, तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोकफार, घेत उर बडवुनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगोन करविले श्रींचे उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळाप्पानी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थात ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निरहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊन चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत, त्रयोदशोऽध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु.